नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. मस्त अशी सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. सकाळी थोडंसं कामं आवरून घेतले. म्हणलं चला आज मस्त वाटाणा बटाट्याची भाजी बनवूया. तर आता इथं लसूण खोबरं मी बारीक करून घेतले आणि वाटाणे पण सोलून घेतले. ते एक बटाटा पण कट करून घेतलाय, थोडासा मोठ्या आकारामध्ये घेतलाय. त्याच्यानंतर मसाल्याचा डब्बा, परत आपला रोजचा घरगुती मसाला आणि मस्त आता इथं फोडणी दिलेली आहे भाजीला. तर मस्त इथं हळद आणि लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घेतले आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी घरगुती मसाला आपला रोजचा. तर मस्त अशी वाटाणा बटाट्याची भाजी बनवते. थोडीशी रसरशीत बनवणार आहे, जास्त पण सुकी बनवणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा थोडीशी शेअर करते. तर चला, आवडली तर तुम्ही सुद्धा करून पहा. मस्त इथं कोथिंबीर टाकून घेतली. सगळा मसाला वगैरे मी टाकून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते म्हणजे चांगला मसाला शिजेल. आणि शेंगदाणे वगैरे अजिबात टाकायची गरज नाही. एवढ्या वाटणावरच आपली भाजी तयार होणार आहे. कांदा पण टाकला नाही मी याच्यामध्ये, टोमॅटोसुद्धा नाही टाकला. त्याच्यामुळं मस्त अशी लसूण खोबऱ्याची भाजी खूप टेस्टी लागते. वाटाणा बटाटा चांगला धुवून घेतला, मस्त आता परतून घेते. तर आता याच्यामध्ये वाटलंच तर गरम पाणी टाका, नाही टाकलं तरीही चालेल. पण गरम पाण्याने चव वगैरे चांगली टिकून राहते आणि वरची तरीसुद्धा खूप सुंदर येते. त्याच्यामुळं थोडंसं गरम पाणीच टाकायचं. तर आता इथं मी लसूण खोबरं बारीक केलेल्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरचं जार सगळं हिसळून टाकलं आणि मस्त आता इथं वाटाणा बटाटे भाजीचा रस्सा तयार झालेला आहे. तर आता याला 15 मिनटं मी चांगलं बारीक गॅसवर शिजवून देते. त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला कशी भाजी झाली ती. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर असं सकाळची माझी स्वयंपाकाची गडबड चालू होती. उठल्याच्यानंतर म्हणलं चला आज मस्त अशी भाजी पण बनवावं, भाकरी पण बनवायच्या होत्या, चपाती पण बनवायची होती. तर म्हणलं भाजी बनवून घ्यावं, त्याच्यानंतर बाकीचं बनवावं. तर आता इथं मस्त भाजी झालेली. अजिबात शेंगदाण्याचा कूट वगैरे आज लागला नाही. तेवढ्या वाटणामध्येच एवढी अशी भाजी तयार झाली. तर आता मी आलेले आहे इकडे नेरुळला मस्तपैकी शिवसेनेच्या ऑफिसमध्ये. ऑफिसच्या दारामध्ये माझं चालू आहे काम करायचं. तर आता इथं आतमध्ये मॅडमसुद्धा बसलेल्या आहेत, बाकीच्या महिलासुद्धा आहेत. तर त्या आलेल्या आहेत प्रचाराला आणि मी सुद्धा प्रचारालाच गेलेले आहे. तर माझा पहिला दिवस आहे आज. मला काय प्रचाराचा अनुभव नव्हता, पण आज मी पहिल्या दिवशी आलेले आहे. तर इथं माझी मैत्रीण, दुसरी एक मैत्रीण, तर ह्या सगळ्या माझ्या जुन्या मैत्रिणी आहेत. तर बऱ्याच दिवसाच्या, जवळजवळ 20 ते 15 वर्षाच्या एकदम जिवलग मैत्रिणी आहेत ह्या, कारण आम्ही राहायला शेजारीच होतो. त्याच्यानंतर मग आता इथं ताईंच्या ऑफिसमध्ये आलो. तर त्या ताईसुद्धा आमच्या ओळखीच्या आहेत. तर मस्त असं त्यांचे मिस्टर उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही आता इथं प्रचार करायसाठी आलो. त्यासुद्धा बोलत आहेत तुमच्यासोबत. त्याच्यानंतर मग आता आम्हाला प्रचाराला जायचे म्हटल्याच्यानंतर पॅम्पलेट घेतले आणि मस्त आता प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. तर ही मैत्रीण आम्ही तिघीही संगच होतो आणि मस्त सगळीकडे प्रचार करत फिरलो. सगळ्यांना पॅम्पलेट वाटून दिले. सगळ्यांना सांगितलं शिवसेनेवर मतदान करा म्हणून. तर धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. मस्त असं इथं चाललेलो आहोत सगळेजण आम्ही. तर असं घरोघरी जाऊन त्यांना सांगायला लागतं. त्याच्यानंतर गेल्याच्यानंतर एका घरी आम्हाला मस्त चहा, पाणी, त्याच्यानंतर थोडासा नाश्ता. तर त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं. त्याच्यामुळं मग गेल्या-गेल्या आधी पाणी दिलं, त्याच्यानंतर उकडलेल्या शेंगा दिल्या. त्या सगळ्यांनी मिळून खाल्ल्या बसून. निवांत बसलो जरा वेळ आणि मस्त चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर राहिलेले प्रचार करायला सुरुवात केलं. तर प्रचारामध्ये काही जास्त बायका नव्हत्या. जवळजवळ 8-9 बायका होत्या सगळ्याजणी. तर मस्त असं थोड्याच होत्या, त्याच्यामुळं गेलो. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. व्हिडिओ सकाळपासूनच स्टार्ट केलेला आहे, पण म्हणलं चला थोडंसं तुमच्याशी बोलावं, कारण आज मी कुठं गेलते तर तुम्ही पाहिलंच असेल आणि ते सगळं तुम्हाला मी दाखवलं की कुठं गेलते. आणि आता काय आहे, इलेक्शन असल्यामुळं मग थोडंसं मैत्रिणीचा मिस्टर उभे राहिलेले आहेत, त्याच्यामुळं मग थोडंसं आम्हाला पण बोलवलं होतं मदतीला. तर मस्त असे पॅम्पलेट वगैरे आम्ही तिथं वाटले, ते पण तुम्ही पाहिले. तर मस्त आता संध्याकाळी मग आले. मला दुपारीच आम्हाला त्यांनी 1 वाजताच घरी पाठवलं होतं, पण मग मी तिकडंच थांबले. तिकडे डबा वगैरे नेला होता. मग जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर माझं पण थोडंसं काम होतं नेरोळा, तर ते पण काम आवरून घेतलं. घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. स्वयंपाकामध्ये मी फक्त वरण भात आणि थोडंसं पिठलं बनवलं, कारण दुपारच्या भाकरी चपात्या शिल्लक होत्या. म्हटलं मग चला आज शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करूया. त्याच्यानंतर मिस्टर गेले होते पंढरपूरला भाडं घेऊन आणि देवदर्शन करायला सुद्धा गेलते. तर गाडी घेऊन गेले होते. त्याच्यामुळं मस्त त्यांनी अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणलेली आहे.
तर खूप दिवसापासून आमचं चाललं होतं घरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायची अशी. तर माझ्याकडे आहे ना पितळाची आहे छोटीशी, पण अशी मोठी पाहिजे होती थोडीशी. तर मस्त अशी ते घेऊन आले. मग म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा, प्रसाद वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत. तर असं संध्याकाळी मला थोडासा वेळ होता तिकडनं प्रचारावरून आल्याच्यानंतर. मग जेवणं वगैरे पण करायचे होते. परत उद्या पण जाणार आहे. प्रसाद पण आणला आहे पेढ्याचा, त्याच्यानंतर खडीसाखर, लाडू बरेच त्यांनी घेऊन आलेले आहेत. तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते. मस्त असं कुंकू वगैरे आणि बुक्का पण आणलेला आहे. तर चला मग कसा वाटला आपला व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि प्रचारसुद्धा कसा वाटला आपला धनुष्यबाणाचा तो पण सांगा आणि तुम्हीसुद्धा धनुष्यबाणालाच मतदान करा. तर चला मग आता परत भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. मस्त असं इथं कुंकू आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर माझं आता इथं दाखवायचंच काम चालू आहे. म्हणलं आता थोडंसं आवरले, निवांत बसले आणि दिवसभर फिरल्यामुळं तर टायमिंग थोडाच होता त्यांचा 11 ते 1 पर्यंतचाच टायमिंग होता. काही जास्त वेळ